नमस्कार. पुन्हा भेट होतीये. दरवेळेला भेट झाली की आनंद मला मिळणारच आहे. आजचा विषय तीन बातम्या. आपल्या क्रिकेट संघाला म्हणजे महिला क्रिकेट संघाला वर्ल्ड कप त्यांनी जिंकला याबद्दल मला प्रचंड आनंद झाला आणि तुम्हालाही नक्कीच आनंद झाला असेल. आता बक्षिसांची खैरात वगैरे सुरू झाली आणि मी त्यांना सुयश चिंतितो आपल्या सगळ्याच्या वतीने, नाही का. आणि जास्तीत जास्त यश त्यांनी पुढे मिळवावं आणि एकी टिकवून ठेवावी संघातली, अशी पण प्रार्थना करतो देवाकडे. आणि जसजसं यश मिळत जातं तसतसं काही गोष्टी नको त्या सुचू शकतात माणसाला. मग त्याच्यातून कोणी वाचलेलं नाही, मग स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे. काय असतं, खेळण्यासाठी पैसे मिळतात आणि काही वेळेला खेळण्यासाठी पैसे मिळतात आणि हरण्यासाठीही पैसे मिळतात, ज्याला मॅच फिक्सिंग वगैरे असं म्हणतात. ते सगळं दूषितपणा, विष या संघामध्ये, महिला संघामध्ये कधीही उतरू नये अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आता जसं नक्षत्रासारखा हा संघ आहे तसाच राहू दे, नवीन त्यात चांगल्या लोकांची भर पडू दे महिलांची, एवढीच परमेश्वरचरणी प्रार्थना. ही पहिली बातमी. दुसरी बातमी, या आनंदात मी होतो महिला संघाला वर्ल्ड कप जिंकता आला म्हणून, आणि मग असं सर्फिंग करताना बातम्या तर ऐकायला लागतात. माझ्या कित्येक मित्रांनी बातम्या ऐकणं सोडून दिलंय. खरंय, ते डिप्रेशन आणि फ्रस्ट्रेशन येतं. पण काय करणारे, धावत्या बातम्या तर बघायला लागतात. आपण या देशात राहतो, या राज्यात राहतो म्हटल्यानंतर बघायला लागतात. आणि असंच बातम्या, पटापटा बातम्या बघत असताना दुसऱ्या एका बातमीने माझ्यावर ओरखडा उमटवला. यावेळेला खरं तर पाऊस तुडुंब झालाय. पावसाळ्याने अगदी प्रचंड आपल्यावर नको इतकी मेहरबानी केली आहे, इतकं की काही ठिकाणी महापूर आला, ओला दुष्काळासारखं झालं. आणि तरीही इतकं सगळं घडूनही एक 5वीतली 7वीतली मुलगी, छोटासा कमरेवर हंडा आणि तिच्याबरोबर तिची गर्भारशी आई, गेल्या दिवस गेलेत, ती मोठा हंडा, असे 2 हंडे म्हणजे रिकामे हंडे घेऊन पायपीट करताना दिसत होत्या बातम्यांमध्ये पाणी भरण्यासाठी. सुन्न झालो मी. सगळं आधीचा एक जो आनंद होता तो वॉशआउट झाला, पुसला गेला सगळा. आणि मग अशा मला काही सुचत नाही. म्हटलं चला पुढचं तरी चॅनल बघूया बातम्यांसाठी. आणि नंतर एका चॅनलवर गेलो तर तिथं एक अशीच, मला वाटतं काय 9वी 10वीतली मुलगी असेल, ती अशी घेरली गेली आहे 12-13 अशा बेवारशी रस्त्यावरच्या कुत्र्यांकडून. म्हणजे ते बघताना इतकं भीती वाटत होती की आज त्या बिचाऱ्या पोरीचे लचके तोडले तर करायचं काय. हा, हे सगळं दिसत नाही का? ह्याच्यावरही लक्ष द्यायला हवंय. एखाद्या महत्वाच्या व्यक्तीला कुत्रा चावला की लगेच त्या शहरातली सगळी बेवारशी भटकी कुत्री लगेच तातडीने उचलली जातात. पण ह्या पोरीचं काय? हिच्या जीवाला महत्व नाही का? एकीकडे महिलांनो हे करा, महिलांनो ते करा, महिला शक्ती हीच खरी शक्ती, जरा द्या ना इथे लक्ष. सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलंय की भटक्या बेवारशी कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त व्हायला हवा. त्यांच्यासाठी वेगळी सुधारगृह किंवा काय म्हणतात त्याला, रक्षण गृह काय ती बांधा. अमाप पैसा नाहीतरी उडत असतोच आपला व्यर्थ. हे कुठेतरी करायला हवंय. मी खरंच सांगतो, आधी इतका मला आनंद झाला होता महिला संघाने वर्ल्ड कप जिंकल्यामुळे, आणि नंतरच्या ह्या 2 बातम्या, त्या पण दोन्ही बातम्यातल्या, एक ती गर्भारशी स्त्री आणि तिची ती मुलगी पायपीट करणारी पाण्यासाठी, आणि नंतर ही घेरली गेलेली बेवारशी, अतिशय काय म्हणतात त्याला, हिंस्त्र कुत्र्यांकडून, याही महिलाच आहेत. जरा ह्याच्याकडे लक्ष गेलं ना तर मग आनंद टिकून राहिला, जनतेला मदत होईल. धन्यवाद.